राजा जनकांच्या दरबारात शास्त्रार्थावर खोल चर्चा चालू होती. तेवढ्यात सभेत एक ऋषी आले. नाव होतं अष्टावक्र. त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. ते येताच दरबारातले काही विद्वान आणि पंडित त्यांना पाहून खो खो हसू लागले. आणि तेवढ्यातच अष्टावक्र सुद्धा तितक्याच मोठ्याने हसू लागले. राजा जनक चकित झाले. ते म्हणाले, ऋषीवर, ते तुमच्याकडे पाहून हसले, पण तुम्ही का हसलात? अष्टावक्र शांतपणे बोलले, राजन, मला वाटलं होतं मी विद्वानांच्या सभेत आलोय, पण इथे तर फक्त देह कातड्याची पारख करणारे बसलेत. संपूर्ण सभा सुन्न झाली. अष्टावक्र पुढे म्हणाले, हे लोक माझ्या शरीराकडे पाहत आहेत, माझ्या ज्ञानाकडे नाही. अहो राजन, ऊस वाकडा असला तरी त्याचा रस कधी वाकडा असतो का? मंदिराच्या भिंती वेढ्या वाकड्या असल्या म्हणून त्यातला दिवा कधी वाकडा प्रकाश देतो का? दरबारात पूर्ण शांतता पसरली. सगळ्या विद्वानांनी मान खाली घातली आणि अष्टावक्रांची माफी मागितली. कारण माणसाची किंमत त्याच्या चेहऱ्यावर, शरीरावर किंवा रंगावर नाही, ती ठरते त्याच्या ज्ञानावर, स्वभावावर आणि दृष्टिकोनावर.